इथे सांगते नाही काढायला फोटो. इथे सांगू फोटो काढायला ह्या जागी इथे दिसेल. हे बघ इकडे इथे उभा राहा, फोटो काढते. हम ते त्या मोबाईलने मी मॅप टाकते, ह्या मोबाईलने मी शूट करते व्हिडिओ. आता 5:15 झालेत आणि आता आम्ही चापोरा फोर्टला जातो आहे, तिथून पुढे वाघातोर बीचला. तर इथून ते अर्धा तास दाखवते या हॉटेलपासून. कलंगूटला आहे हे हॉटेल, तर तिथून. तर आता तिथे गाडी पार्क केली होती, जी घेतली आम्ही ॲक्टिवा रेंटवरती ती. तर ती घेऊन आता जाणार आहोत. आज मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आमची आणि असं आम्ही सेलिब्रेट करतो आहे. या हॉटेलला राहिलो 3 दिवस. तर आज शेवटचा दिवस आहे, उद्या आमचं चेकआउट आहे इथून. सो मॅरेज ॲनिव्हर्सरी यासाठी आम्ही इथे आलो. हे खास रिझन होतं गोव्याला येण्याचं. आणि चला त्यासाठी हे स्पेशल ड्रेस वगैरे घातला आहे. विशालला सुद्धा मॅचिंग करायला सांगितलं आहे की तू सुद्धा एकदम मॅचिंग कलरचेच कपडे घाल. बघा विशालसुद्धा मॅचिंग आहे ना. आम्ही बरेच फोटो काढून घेतलेत कारण आता पूर्ण फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यावर छान छान फोटो येतात. नंतर मग अवतार होतो एकदम, थकायला पण होतं आणि सगळं घामाघूम बीचवर जाणार, ऊन वगैरे हवा, तर व्यवस्थित केस वगैरे पण राहणार नाहीत. त्याच्यामुळे आता जरा आहोत नीट ते फोटोज काढून घेतलेत आणि आता निघतोय. फोटो काढण्यामध्येच बराच वेळ जातो आणि विशाल शांतपणे ऐकत राहतो. हां, कानाला बांधू का इतक्यात की नको? येतानाच बांधू? येताना जास्त थंड आहे. आता नॉर्मल. मला ते मॅपसाठी तो फोन पण काढून ठेव बाहेर. चापोऱ्यासाठी आम्ही आता बाहेर पडलो, पण मॅपवर मी टाकलं तर तिथे आलं की क्लोज झालं आहे 5 वाजता. आणि लास्ट टाइम आलो तेव्हा पण ती 6 वाजता क्लोज झालं आहे आलेलं. तर आम्हाला वाटलं 6 वाजता बंद होईल, पण आता 5 वाजताच बंद झालं आहे. चलो ठीक आहे, मग आता वाघातोरला जातो आम्ही. त्याच रूटला आहे तर वाघातोर बघून येतो. चला स्ट्रेट आहे. एका हातात मी हा मोबाईल घेतला आहे आणि दुसऱ्या हातात हा मोबाईल. याच्यावरती हा हे बस स्ट्रेट आहे, असं मॅप लावून जायचं आहे. कसरत आहे बनवणं, पण हाऊस. अंजुना मापसा रोड आहे ना, तिथून स्ट्रेट आणि मग पुढे जाऊन लेफ्ट टर्न घ्यायचं. त्या रोडलाच काल आलो आपण उजरणला जाताना ना. खालच्याच रस्त्याला आलो आम्ही, पण तिथून पुढे जाऊन 2 रस्ते लागले. एक लेफ्ट राईट होता, तर लेफ्टला उजरण गेला, तिथे काल आम्ही गेलो. आणि आता राईट साईडला जो रस्ता गेलाय तो इथे वाघातोर बीचला जातो. मला हेच दाखवलंय म्हणून मी त्या रोडवर सांगितलंय. अर्ध्या गाड्या वरती गेल्या, म्हणजे त्या टेकडीवर गेल्या आणि हा डायरेक्ट आता आपल्याला वरून खालती त्या पायऱ्यांवरती चढावं लागेल टेकडीवर. हे काय आलं बीच, तिथे ट्रॅफिक पण लागलं आहे. गाडीवर बसून हा उतार बघा कसा झालेला आहे.
सनसेट पण झाला ना, दिसलाच नाही. गर्दी आहे इथे पुष्कळ ना. त्या साईडला होतो माझ्या मते. आपण गेल्या वेळेला आपण आलो होतो तेव्हा. हां Head southwest on Vagetu Beach Road, then make a U-turn. मी तिकडे पण फोटो काढलेला आहे पहिल्यांदाच, जेव्हा पहिल्यांदा गोव्याला आली तेव्हा. तिकडे आता हलवलं सगळ्यांना. इकडे फोटो काढलेला आहे. व्यवस्थित खाली बघून चाल, धडपडायला होईल. शिटी वाजून लोकांना बाहेर काढतात जी समुद्रात पोहायला गेलेत त्यांना. अंधार पडायला लागला की ॲक्च्युली आमची चूक झाली, जरा लवकर निघायला हवं होतं. 4-4:30 पर्यंत निघून इकडे यायला हवं होतं, कारण 6 वाजताच आता थंडीमध्ये काळोख होतो. सनसेट लवकर झालेला आहे, त्यामुळे आम्हाला वाघातूरच्या त्या वरच्या टेकडीवर टॉपला बसून व्ह्यू बघायचा होता, तर ते काय बघायलाच मिळालं नाही. आता खालीच बीचवर बसलो आहे, बघू शकता. लाटा बघा कशा इथपर्यंत येत आहे आणि आम्ही बसलो आहे. बीचवरून असं वरती टेकडीला यायला हा रस्ता आहे. तर इथे तुम्हाला छोटी छोटी अशी तुम्हाला दुकानं दिसतील, त्याने काही वस्तू घेऊ शकता आणि खाया प्यायचं दुसरं दुकान आहे तिथे. तो झाला मग मैडम, नारियल पानी पीना है, चाय पीना है, मैगी खानी है, आ जाओ. ले लो मैडम, चाय जाएगा. हम लोग का हो गया. हमारा 2 करना है. चाय चाय सिस्टर एलिफेंट है, ये कैसे लक्ष्मी है, बेस्ट रहता है सर. ज़्यादा महंगा नहीं है. फिर कितने का है? 1800 रुपये. ले लो दीदी, सस्ते में दे दे, सस्ते में. देखो आपका प्राइस कितना होगा सर?
चला 800 रुपया दे दो, मेरे तरफ से 800 रुपया। मैडम 800 में ले लो, 800 में फ्री में ले लो। बैग ओवर लेंगे, बैग ड्रीम कैचर नाही पेंटिंग ले लो फिर देख। आम्ही आधी आलो होतो ना 4 वर्षापूर्वी, तर वाघातोरला हे मार्केट नव्हतं. पण असं बारीक बारीक काम केलंय, नक्षीकाम केलंय त्याच्यावर. आणि पर्सेस पण छान आहेत ना या. ते बघ काय काय आहे. असं बारीक बारीक नेकलेस, ब्रेसलेट, पायात घालायचं असं आहे बघ. हे बघ आणि किचन आहे ते. हे बघ छोटे छोटे वॉलेट सारखे ना, युनिक आहे एकदम. बरंच काय काय आहे. गळ्यातलं तर भरपूर आहे. हे बघ वेगवेगळं. किचन मी पहिल्यांदाच बघते. याच्यात हे ओपन होत असेल का असंच आहे रे. हे बघ अशा हातात घालण्याचं. हे गळ्यातलंच आहे ना रे, हे एवढं मोठं. हो गळ्यातलं आहे हे. नेकलेस आहे तो. नेकलेस आहे ना ये. कैसा प्राइस है इसका? $600 हैंडमेड है। हाँ डिजाइन्स मिल जाएगा। म्हणजे पूर्ण गळा घेतल्यानंतर तो कव्हर होणार असं आहे. ते बघ हा वरती गाड्या लागल्यात ना, वरून खाली जायला आहे. माहिती आहे ना, वरून खाली जायला होता तो. तिथेच गाडी ठेवली आहेस ना. हे दगडी आहेत काही समुद्रातल्या. हे बघ या गारगोटी टाईप. सांग काय असतं ते. कोणचा पत्थर आहे, क्या आहे? हाँ? काय समजलं? एमेथिस्ट स्टोन. 400. म्हणजे इथे पण आता शॉपिंग झालेली आहे वाघातोरला. आधी नव्हतं ना असं, बरंच चेंज झालाय. ह्या पर्सेस छान असतात. इसका क्या प्राइस है? अलग अलग कैसा है, मतलब क्या रे? 550 600. लेने का तो कितना? कौन सा लेंगे? कोई भी. इसका सबका अलग अलग है. अलग अलग दाम का. इथे बऱ्याच ठिकाणी शंख दिसत आहेत ना. हे बघ हे सगळं शो लावतात ना पूर्ण. हे पण शो पीसच आहे ना. हे सगळं बहुतेक ठिकाणी बघितलं मी गोव्याला. ड्रीम कॅचर. ड्रीम कॅचर. हे बघ ते विशाल. नाही हे नाही, हे वेगळं आहे का त्याच्यामध्ये? हे कितने का? अच्छा लगेच क्लिक होत नाही ते काय आहे. हे पण बऱ्याच ठिकाणी आहे याचं.
शोपीस. किती राहिलंय पण पेट्रोल? वाटेतच दिसलं गोल्ड स्पाइस रेस्टॉरंट, तर आम्ही थांबलोय. म्हटलं आता इथे तरी जाऊन बघूया कसं आहे जेवण. चला. चल. इथे किंवा तिथे कुठेही बसू शकतो. तिकडे कुठे बसू? बस. कधी आलात ह्या साईडला तर म्हणजे गोव्यामध्ये नॉर्थ साईडला कलंगूट जवळ. हां हे बघा. इथे सगळे कॉकटेल्स आहेत आणि स्पेशल कॉकटेल आहेत. मेन रोडवर आहे हे हॉटेल. आता आम्ही भरपूर लवकर आलो आहे. आत्ताचे 7:30 झाले आहेत, त्याच्यामुळे कोणी दिसत नाही आहे. टेबल रिकामी आहेत. नंतर 9, 9:30 नंतर जास्त गर्दी होणार. इथे फर्स्ट टाइम ट्राय करायला आलो आहे कसं आहे ते. खायची होती गोल फिश थाली, पण ते बोलले की दुपारी 4:30पर्यंतच असते. संध्याकाळच्यामध्ये टायमिंग, रात्रीच्या टायमिंगमध्ये नसते थाली सिस्टीम. बाकी सगळं आपण ऑर्डर करू शकतो. सूप आलेलं आहे आणि जेवून घेतो. चल. बिलचं घेऊन आलास? तिथे रेड स्नॅपर पाहिजे. तिथे बॅग आहे. फ्रेश फिश ठेवले तिथे. एक्सप्रेस आहे का? रेड स्नॅपर आहे आणि हा हलवा ठेवला आहे व सुरमई पण ठेवलं आहे. म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्हाला तिथे फ्रेश कटिंग करून मिळणार. आणि ते बार सेक्शन आहे.
किती टाइम लागेल पार्सलला? तिथे बसू. कसं वाटलं तुला इथलं जेवण? छान आहे. गोवन स्पाइस मधलं जेवण खरंच कम्पॅरेटिव्हली बाकीच्यापेक्षा छान आहे. आणि कुठे आहे? इथून कलंगूटवरून आपण वाघातोर साईडला रोडने जातो. वाघातोर आणि आपलं हे ओझरण बीचला जातो. ओझरण बीच. हां. तर त्या रोडच्या साईडलाच त्याच रोडने गेला तर मिडलला माझ्या मते असेल ते. हां, आपण आपल्या हॉटेलमधून म्हणजे कलंगूटच्या इथून आपल्याला ते 15 मिनिटावर आहे ना. मिडलला आहे आणि रोड साईडलाच आहे, त्यामुळे लगेच दिसण्यात पण येतं. त्यांचं बोर्ड एकदम रोड साईडला आहे त्यामुळे. आणि ते जी खाली सिस्टीम आहे ती संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे. आणि बार वगैरे पण आहे मागे. प्लस फॅमिलीसाठी पण दुसरीकडे सिटिंग एरिया आहे. आणि इकडे चायनीज पण छान वाटलं मला. आम्ही चायनीज खाल्लं. तंदूर पण छान होतं आणि नॉर्मल जे जेवण मिळतं इथे ते पण छान आहे. म्हणजे टेस्टच्या हिशोबाने आणि टेस्ट चांगली आहे. तुम्ही टेस्ट आणि क्वांटिटी पण चांगली आहे. एकदा व्हिजिट करू शकता नक्की एकदा. म्हणजे कलंगूटला जर तुम्ही रूम घेतला असेल, गोव्याला येऊन राहताय, तर तुम्हाला जेवणासाठी बेस्ट ऑप्शन आहे. कारण आम्ही सुद्धा आता ठरवलं आहे की जेव्हा कधी आम्ही आता गोव्याला येऊ तर जेवणासाठी आम्ही ह्याच हॉटेलला येणार आहोत. कारण आम्हाला ते हॉटेल आमच्या हॉटेलपासून ते जवळ असणार आहे. आणि ओव्हरऑल सगळं छान आहे. सर्विससुद्धा छान आहे. तर तुम्ही नक्की इकडे या. नक्की सांगेन तुम्हाला, नक्की इकडेच या. चला आता इथून आता मी हॉटेल रूमवर जातो. फ्रेश होणार आणि पुन्हा खाली येणार आहोत. आणि हॉटेलच्याच खाली स्विमिंगच्या इकडे बसणार आहोत थोडा वेळ. आणि आता रात्र पण झाली. किती वाजले आता? 8:40. आता 8:40 झालेले पण आहे. त्याच्यामुळे थोड्या वेळाने 12 वाजता झोपायचं सुद्धा. सकाळी लवकर उठून निघायचं आहे आम्हाला. आज लास्ट डे होता गोव्यातला. सुट्ट्या संपल्या. हां.